वैजापूर तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत। तालुक्यात भिवगावच्या पुराच्या पाण्याने वेढा दिलाय, तर काही ठिकाणी नागरिक पाण्याच्या प्रवाहामध्ये अडकलेत, अशी ही प्राथमिक माहिती मिळते। प्रशासनाकडे ही माहिती पोहोचली आहे, त्यानंतर एनडीआरएफची टीम या ठिकाणी गावात दाखल झाली आहे आणि बचाव कार्य करायला सुरुवात झाली आहे। काहींना आता वाचवलंय, सुरक्षित ठिकाणीही हलवलेला आहे, प्रयत्न सुरू आहेत। याशिवाय परिसरामध्ये लहान नाल्यांना पूर आलाय, मोठे ओढे, रस्ते सुद्धा विस्कळीत झाली, इथली वाहतूक विस्कळीत झाली आहे, रस्ते जलमय झाल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली आहे। आपण बाजू अरे ना ए माग माग या माग या खरी खरी ए माग या आपल्यासोबत माधव सावरगावे जोडले गेलेले आहेत। माधव, भिवगावच्या पाण्यामध्ये आता पुराचा वेढा पडलाय आणि एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे। किती लोक पुरामध्ये अडकले होते, कितींचा बचाव कार्य झालेला आहे आणि अजूनही किती नागरिक या ठिकाणी आहेत? वैजापूर तालुक्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे नारंगी सारंगी प्रकल्पातून पाणी सुद्धा सोडण्यात आलेलं होतं आणि भिवगाव परिसरातले अनेक गावं पाण्याखाली गेलेली आहेत। अशा स्थितीमध्ये नदीकाठच्या गावकऱ्यांना एनडीआरएफच्या टीम कडून सध्या तिथून सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याचं काम सुरू आहे। आतापर्यंत जवळपास 30 ते 40 लोकांना सुरक्षित स्थळी आणण्याचं सांगितलं जाते। प्रशासनाच्या वतीने ते काम सध्या सुरू आहे। जिल्हा आपत्ती निवारण विभाग आणि एनडीआरएफची टीम या दोघांच्या मदतीनं जे लोक पाण्यामध्ये अडकलेले आहेत किंवा त्यांचा पाण्याचा वेढा पडलाय त्यांना काढण्याचं काम सध्या सुरू आहे। आणखी बरीच लोक आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, कारण नदीच्या प्रवाहाच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी वस्त्या आहेत आणि त्या वस्त्यांमध्ये हळूहळू माहिती मिळू लागलेली आहे आणि त्या दृष्टीनं आता तिथले निश्चितच माधव, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। भिवगावला आता पाण्याचा वेढा पडल्याचं कळतंय आणि या ठिकाणी एनडीआरएफची टीम सुद्धा दाखल झाली आहे, बचाव कार्य सुरू आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।